ब्रिटनसह युरोपातील 14 देशांमध्ये एका स्पर्म डोनरमुळे धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। डेन्मार्कमध्ये 17 वर्षांपूर्वी एका तरुणानं स्पर्म डोनेशन सुरू केलेलं होतं, पण आता याच स्पर्म डोनेशनमुळे तब्बल 197 हून अधिक मुलांना कॅन्सरचा धोका निर्माण झालाय। युरोपसारख्या वैद्यकीयदृष्ट्या प्रगत देशामध्ये इतकी मोठी चूक कशी घडली, पाहुयात या रिपोर्टमधून। ब्रिटनसह संपूर्ण युरोपमध्ये सध्या एक धक्कादायक आणि गंभीर प्रकरण उघडकीस आलंय, ज्यात एका स्पर्म डोनरमुळे 14 देशांमधील 197 मुलांना कर्करोगाचा धोका निर्माण झालाय। या स्पर्म डोनरमध्ये TP53 जीन म्युटेशन आढळलं, जो ली फ्रॉमेनी सिंड्रोम म्हणून ओळखला जातो। या सिंड्रोममुळे ब्रेन ट्यूमर, बोन कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि ल्युकेमिया अशा गंभीर आजाराचा धोका संभवतो। 197 पैकी 10 मुलांना कर्करोगाचा प्रादुर्भाव झाला, तर 23 मुलांमध्ये TP53 म्युटेशन सिंड्रोम आढळलाय। त्यामुळे इतर मुलांनाही भविष्यात याचा सामना करावा लागू शकतो, असं तपासातून उघड झालंय। पण या प्रकरणाची सुरुवात तब्बल 17 वर्षांपूर्वीच झाली होती। डेन्मार्कमधील एका स्पर्म बँकेतून या सर्व प्रकरणाची सुरुवात झाली। 2005 मध्ये एका अज्ञात व्यक्तीने स्पर्म डोनेशन सुरू केलं। स्पर्म डोनेट करण्याआधी संबंधित व्यक्तीची चाचणी केली जाते। यासाठी ती व्यक्ती सुदृढ आणि निरोगी असावी लागते। विशेष म्हणजे या प्रकरणातील स्पर्म डोनरनं सर्व चाचण्या उत्तीर्ण केल्या होत्या। त्याचे स्पर्म पुढील 17 वर्षांपर्यंत विविध क्लिनिकमध्ये वापरलेही गेले। स्पर्म बँकेनं युरोपातील एकूण 14 देशांमध्ये हे स्पर्म पाठवले आणि या स्पर्म मधून युरोपातील विविध देशांमध्ये 197 मुलांचा जन्म झाला। पण काही मुलांमध्ये कर्करोगाचा प्रादुर्भाव आढळल्यानंतर हा सर्व गोंधळ उघडकीस आलाय। डेन्मार्कसह युरोपातील इतर बाधित कुटुंबांना आता स्पर्म मधील दोषांबाबत माहिती देण्यात आली आहे। या प्रकरणामुळे स्पर्म डोनेशन प्रक्रियेबाबत कठोर नियम बनवण्याची मागणी केली जाते। सोबतच महिलांनी देखील स्पर्म सुज्ञपणे निवडण्याचा सल्ला तज्ञांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।